नमस्कार. ओम नमः चंडिकाय. आपण कालपर्यंत म्हणजे देवी भागवताचं चिंतन, अगदी परिचयात्मक थोडक्यात चिंतन आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती थोडासा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर कालपर्यंत आपण चतुर्थ स्कंदम किंवा 4 स्कंदांचे आपण चिंतन केले. आजच्या शेवटच्या दिवशी 9व्या दिवशी दशमीच्या दिवशी आपल्याला पंचम स्कंधावरती चिंतन करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, पंचम स्कंदामध्ये मी तुम्हाला सांगतो. कथा माहिती आहे. कथा भागापेक्षाही आपल्याला ह्याच्यात जे येणारं तत्व आहे त्या तत्वाकडं लक्ष द्यायचं आहे. काय सांगितलं ह्याच्यामध्ये? कथा अशी आहे की महिषासुराचं आणि देवीचं युद्ध, शुंभ निशुंभांचं आणि देवीचं युद्ध, आणि नंतरच्या चरित्रामध्ये म्हणजे शेवटच्या 2 ते 3 अध्यायांमध्ये सुमेधा ऋषींकडे आलेले समाधी वैश्य आणि राजा ह्या दोघांनी केलेली उपासना याचंच वर्णन चिंतन त्याच्यामध्ये आलेलं आहे. सप्तशतीच्या मध्यम आणि उत्तर चरित्राची परिपूर्णता किंवा विस्तार याच्यामध्ये केलेला आहे. आणि प्रथम चरित्रातलं जे सुरुवातीचा भाग आहे की ज्याच्यामध्ये सप्तशती का आणि कशासाठी केली जाते तो भाग याच्यामध्ये येतो. तर आपण तो भाग चिंतन न करता युद्धामध्ये येणारे प्रसंग आणि काही त्याच्यामध्ये येणारे भगवतीच्या संदर्भात असणारी काही जी ज्ञानाची शाखा आहे आपण तत्संबंधाने बघणार आहे. काय सांगितलं की ह्याच्यामध्ये भगवतीचं स्वरूप सांगताना अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीयला असं असताना सुद्धा अर्धमात्रा महेश्वरी असं म्हटलं. याच्यामध्ये उत्तरोत्तर भाव्यांनाम अपि उत्तमत्वम स्मृतम बुधैः अतः सर्वशास्त्रेषु देवी सर्वोत्तमा सुता अर्धमात्रा नित्या यानुचार विशेषतः सप्तशतीमध्ये पण हा श्लोक येतो की भगवती ती नाद रूपाणी असल्या कारणानं त्या मंत्राला ओम ओम ला नाद येतो. त्याच्यामुळे ती श्रेष्ठ सांगितल्या नादाच्या कारणानं ते तुमच्या योग्याच्या शरीरामध्ये स्पंदन निर्माण होतात म्हणून ती श्रेष्ठ सांगितली. त्याच्यानंतर म्हणतात की अवतार हरेरेवम प्रभवंतीम युगे युगे योगमाया प्रभावेण नात्र कार्यविचारणा. भगवंताचे जेवढे काही अवतार होतात तर ते केवळ आणि केवळ योगमायेच्या प्रभावाने होतात. त्यांना प्रत्येक वेळेला योगमायेची मदत घ्यावी लागते. योगमाया जर तिथे नसेल तर ते कार्य करू शकत नाही असं देवी भागवताचं मत आहे. पण जर तुम्ही दशमस्कंद काढला भागवताचा तर तुमच्या लक्षात येईल की योगमाया प्रभावेनं बऱ्याच ठिकाणी मूळ संहिता म्हणतो बरं का, मी कोणाचं ट्रान्सलेटेड केलेलं प्रवचन वगैरे नाही. व्यासांची जी मूळ संहिता आहे ना त्याच्यामध्ये सांगितलं. आणि इथे एक श्लोक त्यांनी उद्धृत केलाय. या नेत्र पक्ष्म परिसंचलेन सम्यक विश्वम सृजत्यवती हंत निगूढ भावा सैषा करती सततम द्रोहणाच्युतेशान नानावतार करणे परिभूयमाना. डोळ्याची पापणी उघडझाप करताना ती विश्वाची निर्मिती करते, विश्वाला पुन्हा संहार करते आणि तीच ब्रह्मा विष्णू महेशांना सदैव कार्यरत करते. अशी कशी आहे? नानावतार करणे परिभूयमाना. अनेक अवतारांमध्ये ती कामामध्ये गुंतवते. मग ह्याच्यामध्ये सांगतात की याच्यामध्ये काही अहंकार प्रकरण याच्यामध्ये दिले. आता कर्म बघितलं, कर्म कशातून उत्पन्न होतं तर अहंकारातून उत्पन्न होतो. मग जगाची उत्पत्ती असेल, जगाची प्रत्येक क्रियाकलाप असेल तर मोह मूलत अहंकार संसारास्तत् समुद्भव असं म्हटलंय. अहंकार विहीनानाम न मोहो न च संस्कृती. अहंकार असेल तर मोह नसतो. अहंकार हेच तुमचं अहंकार वश प्राणी करोति शुभाशुभम मोडो मोहजालेन तत्कृतेन पातिना. आता मोह इथं ठिकाणी म्हटलं त्याचं कारण असं आहे की कारण पुढे महिषासुराची कथा येणार आहे. हा महिषासूर हा एकमात्र मोह आहे आपला. हा जो व्यामोह म्हणा मोह म्हणा अहंकार सदा प्रोक्तो मुनिविस तत्पुतर्षिभिः अहंकारणतेनैव अहंबद्धा एतेन संशयः. मायेचं सर्वात महत्वाचं अस्त्र किंवा मायेचं सगळ्यात स्वरूपात महत्व जे असेल शस्त्र जे आहे ते अहंकार रूपाचं आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की भगवतीचं प्रवाह चरित्र इतकं सुंदर आहे म्हणतात की त्या चरित्रातून तुम्हाला मायेतून पार जाण्यासाठी मदत होते. आता आपल्याला सगळं चरित्र बघणं शक्य नाही आहे पण तुम्हाला मी यातले काही जे श्लोक आहेत की याच्यामध्ये दैववाद सांगितलाय, याच्यामध्ये प्रयत्नवाद सांगितलाय आणि भगवतीचं स्वरूप सांगितलंय. एक गोष्ट अशी आहे की महिषासुराच्या हे सांगताना की महिषासुराची लक्षणं काय केली बघा त्यांनी. म्हणजे युद्ध सुरू झालंय महिषासुराबरोबर. कोणाकोणाचं? ब्रह्मदेवाचं युद्ध झालं, महादेवांचं युद्ध झालं, भगवान महाविष्णूंचं युद्ध झालं. सगळेजण त्या महिषासुराच्या युद्धामध्ये हरले, परास्त झाले कारण विजय स्त्रीपासून मिळणार होता म्हणून महिषासुराने तसा वर मागितला होता. म्हणून सगळेजण परास्त झाले आणि सगळेजण आपल्या लोकांना निघून गेले. तर इथं व्यास महर्षी म्हणतात व्यासवाच चित्रमैतच्च संसारे भ्रम मोहयुतं जगत विष्णू ब्रह्म विष्णू महेशाद्या सेंद्राश्चान्य सुरस्था.
ब्रह्मा विष्णू महेश्वर सुद्धा ह्या मोहाच्या संकटातून, तावडीतून, ह्या भ्रमाच्या याच्यातून सुटू शकले नाहीत. कारण देह असेल हा, जोपर्यंत हाडामासाचा देह आहे तोपर्यंत हा अहंकार त्याला चिटकलेला आहेच आहे. म्हणून ही महिषासुराची केलेली लक्षणं आहे. मोह मोह सगळं म्हटलंय. मग त्याच्यामध्ये असताना जेव्हा इंद्राला किंवा देवगणांना संकट येतं आणि संकटाची नांदी जेव्हा सगळीकडे सुरू होते, त्यावेळेला इंद्र बृहस्पतींकडे जातात आणि त्यांना विचारतं की आपण काय करायला पाहिजे. त्यावेळी बृहस्पतीने जो नीतिशास्त्राचा उपदेश केलेला आहे तो खूप छान आहे, वाचण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे. त्यातला मी एकच श्लोक सांगतो आणि पुढे चालतो. एक श्लोक काय आहे? सुखम शयाय पुण्यस्य दुःखम पापस्य मारिष तस्मात सुखशये हर्षः कर्तव्यम सर्वदा बुधैहि. हा जो श्लोक त्याच्यामध्ये सांगितला आहे की जर जेव्हा दुःख येतं त्यावेळेला पापांचा नाश होतो आणि जेव्हा सुख येतं तेव्हा पुण्याचा नाश येतो. म्हणून सुज्ञजनांनी किंवा ज्ञानीजनांनी सांगितलंय की सुख आल्यावरती जास्त हुरळून जाऊ नये किंवा भ्रमात राहू नये की सुख आलं आणि दुःख आलं म्हणून दुःखी होऊ नये. त्याचं कारण लक्षात ठेवा, दुःख आल्यानंतर आपलं पापांचा नाश होत असतो. म्हणून आपण दुःख आल्यानंतर दुःखी होऊ नये. त्याच्यामध्ये आपण अंतर्मुख होऊन आपण चिंतन करावं की ह्याचं मूळ कारण काय आहे आणि कोणत्या कारणास्तव आपल्याला हे प्राप्त झालं. ह्याच्यानंतरचं वर्णन आहे की कामशास्त्राच्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. देवीचं चरित्र असल्या कारणानं महिषासुराला असं वाटतं की ती सुंदर स्त्री माझ्याशी म्हणजे शय्येमध्ये युद्ध करायची इच्छुक आहे, असं प्रत्यक्ष वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे बरं का. मग त्याच्यात जेव्हा महिषासुराचा दूत जेव्हा तिथं येतो देवीला भेटायला आणि त्यावेळेला देवीने आपला स्वतःचा परिचय जो दिला आहे तो परिचय आपल्याला बघायचा आणि त्या परिचयानंतर आपल्याला थांबायचं. काय सांगते देवी? मंत्रीवर्य सुराणाम वै जननीम विद्धिमाम किल महालक्ष्मीमिति ख्याता सर्व दैत्य निषुधिनीम. हे मंत्रीवर्य म्हणजे हे महिषासुराच्या मंत्री, लक्ष दे की मी देवतांची, सगळ्या देवतांची जननी आहे आणि माझं नाव काय आहे? महालक्ष्मी आहे. आता इथं ही गफलत केली जाते. महालक्ष्मी म्हटलं की विष्णूंची बायको, बालाजीची बायको असं काहीतरी लोक भ्रम पसरवतात, पण तसं नाही आहे ते. महालक्ष्मी शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. लक्ष्यामी जगत सर्वम कृत्याकृते परावृते असं जे शब्द म्हटलं की नाही, प्रत्येक जगाची साक्षिणी लक्ष्मी म्हणून तिला लक्ष्मी म्हणतं. आणि ती महालक्ष्मी जेव्हा म्हणतो तेव्हा ती पराचिती, परमात्मा या अर्थाने होतो. देवी स्पष्ट म्हणते. कशी आहे की आपल्याला माहित नाही ना, हे देवीचं वरदान आहे की तुझं नाव, माझं नाव कुणाला कळणार नाही. काय नाव आहे? आपण काय म्हणतो? जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी असं म्हणतो. युगे युगे महामूढस हतास्त्वदृशा किल असंख्याता सता त्वाम वै हनिष्यामि रणांगणे. अशा युगोयुगांमध्ये मी तुझ्यासारख्या अशा किती जणांना मी मारून आडवं पाडलंय आणि अशी मी दरवेळेला अवतार घेतेच आहे. लक्षात ठेव. मां गर्भकुरु दुष्टात्मन यन्मेस्ति ब्रह्मणो वरहा स्त्रीवध्ये त्वया मूढ पीडिता सुरुत्तमः. तू असा गर्भ करू नको. ब्रह्मदेवाकडून तुला हा वर्ज मिळाला की नाही, स्त्री करून तुला मृत्यू येईल म्हणून मी असं स्त्री म्हणून मी स्त्री बनून आली आहे. ते मग तो म्हणतो असं स्त्री स्वभावाची चेष्टा करू नको, असे स्त्रीसारख्या वागू नकोस असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणतं यदुक्तम स्त्री स्वभावासी तद्विचारय मूढ किम. तू मला म्हणतोस का मी बाई आहे ना, मी स्त्री आहे असं म्हणतो का? थोडा विचार कर. पुमान्नाहम तत्स्वभावा भावम स्त्रीवेशधारिणी भवम स्त्रीवेशधारिणी. अरे मी पुरुष नाही कशावरून तुला म्हणते? मीच पुरुष आहे, मीच प्रकृती आहे. कसं आहे? याचितम मरणम पूर्वम स्त्रिया त्वत्प्रभुणा यथा तस्मान मूर्खोत्यस्मी. वीर तुझा मूर्ख पती स्वामी जो आहे त्यांनी काय मागितलं की स्त्रीकडून मृत्यू यावा. म्हणून काय म्हणते देवी? तस्मात स्त्री रूपम आधाय कार्यम कर्तुम उपागता. म्हणून मी स्त्रीचं रूप धारण करून मी या ठिकाणी आलेली आहे. मग मी कोण आहे? मी साक्षात परमात्मा या अर्थाने याच्यात सांगितलं. देवी भागवतामध्ये सांगते की देवी अमुक अमुक कोणाची बायको, अमुक अमुक कोणाची मुलगी, कोणाची तरी पत्नी ह्या दृष्टिकोनातून म्हटलं जातं की. आणि ह्याचं स्पष्ट देवी सांगते नाहम पतिवरा नारी पती मे वर्तते प्रभू. मी काही लग्न करणार नाही, कोण माझा नवरा होऊ शकत नाही. प्रभू कोण? सर्वकर्ता सर्वसाक्षी करतो निस्पृहस्थ. आता ह्या ठिकाणी भगवती मायेची भूमिका घेते. म्हणते की माझा पती स्वामी कोण आहे की निर्गुण पती आवडे मज आधी माया हाती घातले पाठी घातले भाज पतिव्रता धर्म पहा हो माझा पती जन्मला माझे उदरी मी झाली तयाची नवरी. असंच कसं सांगितलंय? सर्वावास क्षमशांत सर्वतुक सर्व भावना. सर्वांच्या आतमध्ये असणारा जो परमात्मा आहे, जो आत्मरूप आहे, तोच माझा पती आहे. कोणी चतुर्भुज, कोणी दशभुज, कोणी चतुर्मुख माझा कोणीही स्वामी नाही, कोणी पण नाही. देवी सरळ सांगते की अग्नी नाही, विष्णू नाही, शिव नाही, ब्रह्मदेव नाही. मी फक्त आणि फक्त आत्मेच्छा परमात्मानम
परमात्म्याची इच्छा, त्याच्यामध्ये निर्माण होणारा विकार म्हणजे मी महामाया स्वरूपाने या ठिकाणी आहे. याच्या सांग अशा वेगवेगळ्या ठिकाणी देवीचा आणि महिषासुराचा संवाद आहे की त्याच्यामध्ये येताना ते दोघं जण चिंतन करतात. आता आपल्याला काय विचार करायचा त्याच्यामध्ये? 3 दृष्टिकोन याच्यामध्ये बघितले. एक, आता तिने सांगितलं ती परमात्म्याची इच्छा माया म्हणून. नंबर 2, आपण बघितलं की ती कशी आहे, मंत्री सगळ्यांची जननी म्हणजे ती परमात्मा स्वरूपाने पण तीच आहे. आणि तिसरा मुद्दा, ती ब्रह्मविद्या स्वरूपातून आहे. आता लक्षात ठेवा, महिषासुराला मारायचंय म्हणून देवीचा हा अवतार झालेला आहे, नाही का? बरोबर की नाही? तर अवतार जर झाला असेल देवीचा, तर त्या अवतारामाग जर महिषासुराला जर मारायचं असेल तर त्याच्यासाठी परास्त करण्यासाठी आपल्याला नियोजन तसं करावं लागेल, त्या शत्रूच्या परास्त करण्याची योजना तशी करावी लागेल, त्या प्रकारे आयुधांचा क्रम करावा लागेल. बरोबर आहे की नाही? एक 16 वर्षाची कुमारी कन्या सिंहावरती बसून येते आणि 18 हात धारण करून एका बलाढ्य दैत्याला मारते. म्हणजे हे काय असेल हो? याच्यामधली लक्षणं काय? लक्षात ठेवा, हा मोहरूपी महिषासुर मारायचा असेल तर आपल्याला ह्या ब्रह्मविद्येचा आधार घ्यावा लागतो. ही तिसरी योजना, तिसरा अर्थ याच्यामधून आपल्याला असं सांगता येऊ शकतो. ते 18 हात जे देवीचे आहेत की नाही, अष्टादशभुजा आपण जे म्हणतो, अक्षस्रक परशुम गदेश कुलेशम पद्मधनुष्कंडिकाम दंडं शक्तिमसीं चित्रपचरजम घंटां सुराभाजनम शूलम पाश सुदर्शन हस्ते प्रसन्नानाम सेवे सैरिव मर्दिनी मिह महालक्ष्मी सुरक्षिताम. ही जी 18 हाताची देवी जी दाखवली ना याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? ही किती 18 हात तिचे, बरोबर आहे की नाही? हे जे 18 हात आहेत की नाही, हे 18 हातामध्ये मग युद्धाला जर जायचं असेल तर माळ कशाला घेतली हातामध्ये, कमंडलू कशाला घेतला हातामध्ये, काय गरज आहे? मग युद्ध करणार का फुलाचा वास घेणार, बरं कमळाचंच फुल का घेतलं? हा सगळा सूक्ष्म विचार आपल्याला करावा लागतो. लक्षात घ्या, जेव्हा आपण विचार करतो मोहरूपी महिषासुराला जर नाश करायचा असेल तर त्याच्या नाशासाठी तशी आयुधांची शस्त्रास्त्रांची पण योजना तशी करायला पाहिजे की नाही? माळ हे अभ्यासाचं प्रतीक आहे, कमळ हे त्यागाचं प्रतीक आहे. लक्षात घ्या, तलवार जी आहे ते ज्ञानाचं प्रतीक आहे. त्रिशूळ त्रिगुणांवरती केलेला प्रहार जो आहे ना, मोहाने त्रिगुणांच्या वरती जाऊन अशुद्ध सत्वगुणाचा केलेला अंगीकार जो म्हणतो आपण, त्याच्यामधून आपल्याला अभयम सत्व संशुद्धी जे शब्द बोलतो, बुद्धीचा असणारा शुद्ध सत्व प्रकृतीचा विचार जो सांगितला ब्रह्मविद्येच्या दृष्टिकोनातून, तसं आता प्रत्येक एकेकार अस्त्राची आपल्याला लक्षणा करावी लागते. आणखी ज्या योगे भगवती महिषासुर मोहरूपी महिषासुराचा कसा विनाश करते हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. मग झालं काय? ह्याच्यामध्ये काय होतं की भगवतीची उपासना अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी, असं आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलंय. हा मोहरूपी महिषासुराचा जर वध करायचा असेल तर ह्या ब्रह्मविद्यारूपी, आत्मविद्यारूपी किंवा श्रीविद्यारूपी असणारी ही जी देवी आहे, ह्या देवीची आपल्याला आराधना करावी लागते. आता बघा, महिषासुर जर मोह असेल तर त्याची सगळी सैनिक एक विकारांची आवश्यकता, एक विकारांची योजना त्याच्यामध्ये आपल्याला लक्षणा आपल्याला करता येते. बरोबर आहे की नाही? मग तसंच सर्व देवांच्या तेजांपासून ही जर निर्माण झाली असेल, बरोबर आहे की नाही? मग देवता कोण आहे? देव म्हणजे सगळे सद्गुण, जे चांगले गुण आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्या गुणांना एकत्रित केल्याच्या नंतरच साधक तुम्हाला ब्रह्मविद्येच्या मार्गाकडे जाऊ शकतो, ब्रह्मविद्याकडे जाऊ शकतो. म्हणून सांगितलं गुणाकडे जा. 16वा अध्याय भगवद्गीतेचा काढून बघा, दैवी गुण कोणते, राक्षसी आसुरी गुण कोणते, वगैरे वगैरे काय असेल ते, ह्या सगळ्या गुणांचे एकत्रीकरण केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जाता येतं. म्हणून ही अशी योजना ह्याच्यामध्ये केलेली आहे. मग शुंभ निशुंभांचं चरित्र पण तसंच आहे. आणि महिषासुर चंडमुंड वगैरे प्रत्येकाची लक्षणा करता करता आपल्या लक्षात येते की ही कुंडलिनीची यात्रा किंवा ही ब्रह्मविद्येची जी यात्रा, तत्वदृष्ट्या ब्रह्मविद्या, योगदृष्ट्या कुंडलिनी हिची यात्रा मूलाधारपासून ते सहस्रारापर्यंत किंवा जीवत्वापासून ते शिवत्वापर्यंतची असणारी यात्रा म्हणजे ही 18 हाताची देवी आहे असं आपल्याला याच्यामध्ये म्हणता येतं. मग हिचं चरित्र श्रवण केल्याने मग ह्या प्रकारे आपल्याला आपल्या आध्यात्मिक मार्गावरती पुढे जाण्यासाठी मदत होते. मग काय होतं, आपण आतापर्यंत 9 दिवसामध्ये काय बघितलं? एक, ती माया स्वरूपातून जीवाला प्रत्येक अविद्या स्वरूपातून जीवाला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडकवून ठेवते. अडकवून ठेवल्यानंतर आपल्याला आपण जन्म कशाला घेतला हे लक्षात येत नाही, ही माया. नंतर विद्याच्या स्वरूपातून जेव्हा ती सर्व गुणांच्या रूपातून एकत्रित होऊन प्रकट होते तेव्हा ती ब्रह्मविद्या रूपाने तीच तुम्हाला पुढे घेऊन जाते. सा विद्या परमाहेत मुक्ते हे हेतुभूता सनातनी संसार बंध हेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी, असं आपल्याला दुर्गा सप्तशती सांगते की तीच बंधनाचं कारण आहे, तीच मुक्तीचं कारण आहे, तीच अहंकार आहे, तीच कर्म आहे. मनुष्याचा हा संपूर्ण देह हाडामासांचा प्रकृतीमध्ये असणारा पंचभूतात्मक जो देह आहे, हा देह पण तीच आहे. म्हणून तान दुर्गान दुर्गमान देवीम दुराचार विघातनीम
नमामि भवभीतोहम संसारार्णवतरणे. या संसाराच्या अर्णवादमधून तारून नेणारी तूच एक महामाया. आम्हा सर्वांना बुद्धीच्या, आम्हा सगळ्यांच्या बुद्धीला प्रेरणा दे. हे बोलून आपली ही 9 दिवसांची मालिका आपण इथं समाप्त करत आहोत. ओम नमः चंडिकाय.